मी माधुरी गणेश सुतार. मी आवाडे गटातूनच निवडून आलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य आहे सध्या. आणि आम्ही जसं निवडून आलोय तसं म्हणजे आवाडे अण्णांनी किंवा त्याच्यानंतर राहुल साहेबांनी त्यांनी आम्हाला म्हणजे गावात विकास कामं करण्यासाठी कोणती कमी पडू दिलेली नाहीये. आता जर आम्ही सानिका दीदींना जर निवडून दिलं तर पुढे आम्हाला म्हणजे विकास गावचा खोतवाडी गावचा विकास करण्यासाठी कोणतीच अडचण भासणार नाही. कामाला गती येईल त्यासाठी आम्ही सानिका दीदींना निवडून आणण्यासाठी म्हणजे भरपूर प्रयत्न म्हणजे करायला लागलोय आणि करणार आणि दीदी या निवडून येणारच ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. आणि त्या काम करण्यासारख्याच म्हणजे वहिनी जशा आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी म्हणजे एखादी जरी आम्ही अडचण घेऊन गेलो जर महिला म्हणजे असं वहिनींच्याकडे तर त्या कुठल्याच गोष्टीत आम्हाला हे करत नाहीत. म्हणजे ती कोणतीही गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी त्या धडपडतात. आता एक मॅटर झालेला मध्ये आमच्या खोतवाडीमध्ये त्यावेळी आम्ही तिथं म्हणजे ते वहिनीने तिथं जाऊन तुम्ही फोन करा आम्ही त्या म्हणजे जिथं जे पीडित होते त्यांच्याशी आम्ही बोलणार आहे तर आम्ही तिथं गेलेलो आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी फोन केला. वहिनी तिथून बाहेर होत्या तरी पण त्यांनी तिथून फोनवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काय अडचण असेल तर या माझ्यापर्यंत किंवा मी तिथं काय असेल तर कधी रात्री 12 वाजले तरी पण मला फोन करा मी त्यातून तुम्हाला म्हणजे मदत करू शकेन असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे त्या टाईपच दीदी सानिका दीदी सुद्धा हे करतील आम्हाला म्हणजे सहकार्य करतील गावात विकास कामासाठी किंवा काही महिलांची अडचण आली तरी पण त्या सॉल्व्ह करण्यासाठी येतील असं आम्हाला वाटतं.